नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर आणि अगदी सोपी अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर त्याकरिता येथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची येथे आलेली आहे 15 इंच. त्यानंतर जे शोल्डर आहेत ते आलेले आहेत 5.5 इंच, आर्म होल तो आलेला आहे 6 इंच आणि येथे छाती जी आहे ती आलेली आहे 9 इंच आणि येथे कंबर बॅकडाट मिळून ती देखील आलेली आहे 9 इंच. आता येथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूया. तर येथे मला माझे जे रेडी शोल्डर हवेत ते 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क केलं. त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला जी गळ्याची उंची आहे ती येथे मी 11 इंच घेते आहे आणि येथे जो आहे तो आपला गळा व्ही नेक असणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याचा व्ही आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे बघा एकदम स्ट्रेट आपला गळा असायला नको आहे, कारण की तो स्प्रेड झाल्यानंतर म्हणजेच थोडासा फाकल्यानंतर छान दिसतो. त्यामुळे येथे मी एक्स्ट्रा अर्धा इंच घेतला असेल अंदाजे. तर तुम्हाला त्याच्या बाजूला म्हणजे जो आपण अगोदर व्ही आकार ड्रॉ केला आहे ना त्याच्याच बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अर्धा इंच येथे मी घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने कव आकार म्हणजेच थोडासा गोलवा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे बॅक पार्टला ओपन करून मग पुन्हा अगदी व्यवस्थितरित्या मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर येथे हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली हीच डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन येईल, म्हणजेच उमटून येईल. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर येथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आकाराला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. येथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्यालाच फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला मी अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे. जर आपण अशा पद्धतीने इथे स्टिच केलं तर बघा शेवटी आपल्याला सेपरेटली कमरपट्टीला स्टिच करावं लागतं, तर त्याची गरज इथे लागणार नाही आहे. त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड होतं ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे वरच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण हे जे गळ्याच्या आतल्या बाजूला थोडंसं जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत अगदी व्यवस्थितरित्या. त्यानंतर येथे हा जो आपला गॅप तयार झाला आहे ना त्याच गॅपमध्ये हाताला पास करून इथे या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच म्हणजेच दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे दाबटीप म्हणजे काय, तर जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकारात व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला देखील तुम्हाला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे. येथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी शेवटपर्यंत सरळ येथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चारही बाजूने देखील स्टिक करू शकता. त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे कट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना त्याला देखील तुम्हाला सेम अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे आपले दोन्ही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. येथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते आहे. सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट असेल ना त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. त्यानंतर येथे मी जी आपली ट्रँगलची लेस असते ना ती घेतलेली आहे गोल्डन कलरची आणि तिला तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे
हा जो गळा आपण रेडी केला आहे ना, त्याच्याच कडावरती ठेवून घेऊन अगदी व्यवस्थितरित्या फक्त इथे खालच्या बाजूला आपला कॉर्नर आलेला आहे, म्हणजेच टोक आलेलं आहे, तेव्हा या लेसला व्यवस्थितरित्या फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग पुन्हा जसा आपला गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात या लेसला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. आणि येथे बघा, ही जी आपली लेस आहे ती थोडीशी ब्रॉड म्हणजेच मोठी आहे, त्यामुळे त्याला आपल्याला इथे डबल स्टिच करून घ्यावं लागणार आहे. आता इथे डबल स्टिच म्हणजे काय, तर त्याला पुन्हा एकदा स्टिच करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे, जेणेकरून ती एकदम फिक्स बसेल आणि लवकर निघणार नाही. त्यानंतर इथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे जी आपण वरच्या बाजूला स्टिच केली होती ती. येथे खालच्या बाजूला तिला कमरेच्या बाजूवरती ठेवून घेऊन सरळ व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचे आहे. आणि या लेसवरती देखील तुम्हाला डबल स्टिच देऊन घ्यायची आहे. आणि येथे तुम्ही पाहू शकता आपला गळ्याचा फायनल लुक. बघा किती सुंदर सिंपल आपण केले डिझाईन, तरी देखील खूप सुंदर आणि छान दिसून येते. आणि आपल्या चॅनेलवरती दररोज दुपारी 1 वाजता व्हिडिओ येतो, तर पाहायला विसरू नका. आणि तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.